सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिपाठ आपण पाहत आहोत. अधिक मासाच्या पर्व काळावरती चिंतन करत असताना आजचा आपला दुसरा दिवस आहे. पहिल्याच अभंगावरती आपण चिंतन करत आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे हरिपाठ म्हणजे विठ्ठलाचं स्मरण करणं, वारकरी संप्रदायाचे सिद्धांत पुन्हा पुन्हा मनावरती बिंबवणं. एक हरिपाठ प्रमुख दोन आहेत, नाथांचा, एकनाथ महाराजांचा आणि ज्ञानोबारायांचा. आणि या हरिपाठामध्ये 27 अभंग आहेत. जरी आपल्याकडे अस्ति अभंग 28 असा म्हणणारा अभंग जरी असला तरी आपण या ठिकाणी 27 अभंगांवरती अधिक मासामध्ये चिंतन करणार आहोत. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपला ग्रंथात प्रवेश होतो किंवा हा ग्रंथ माझ्यासाठी आहे का नाही, याचं फळ काय असेल, हे जे चार तत्व आहेत ते चार तत्व म्हणजे अनुबंध चतुष्टय आहेत. त्याच्यापैकी अधिकारी याचा विचार आपण केलेला आहे. देवाची द्वारी उभा, जो उभं राहू शकतो म्हणजे ज्याला मनुष्य शरीर आहे तो अधिकारी आहे. किंवा असोनी संसारी जिव्हे वेगू करी, जो या संसारामध्ये म्हणजे शरीरामध्ये आलेला आहे तो याचा अधिकारी आहे, याचं चिंतन केलं आहे. देवाची द्वारी म्हणजे द्वार शब्दाचा अर्थ साधन असा घेतलेला आहे. द्वार शब्दाचा दुसरा अर्थ सद्गुरू असा घेतलेला आहे. साधन चार आहेत: कर्म, उपासना, ज्ञान, नाम. या चारही साधनांनी मोक्ष प्राप्त होतो. नामानेही मोक्ष प्राप्त होतो, पण ज्ञानाने डायरेक्ट थेट मोक्ष मिळतो. ह्या तीनही साधनांच्या द्वारे क्रमाने मुक्ती प्राप्त होते. आधी मन शुद्ध होतं आणि मग मन स्थिर होतं आणि स्थिर झालेल्या मनामध्ये आपल्याला परमात्म्याचं दर्शन किंवा स्वस्वरूपाचं दर्शन होतं. आता आपण आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतनाची सुरुवात करूया. त्यापूर्वी श्लोक म्हणूया. ज्ञानोबारायांचा श्लोक आहे, स्तुती करणारा, ज्ञानोबारायांची स्तुती करणारा श्लोक आहे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. कलियुगामध्ये अज्ञ लोकांचा उद्धार करण्यासाठी चंद्राच्या तेजाप्रमाणे तेज असणारे, ज्यांना पाहिल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती पुन्हा माघारी येत नाही, परत येत नाही, जे सतत वेद विरोधी असणाऱ्या लोकांचं खंडन करण्यासाठी सतत तत्पर आहेत, दक्ष आहेत, असे अखंड संजीवन समाधीमध्ये बसणारे ज्ञानोबाराय, त्या गोड मूर्तीला माझा नमस्कार आहे. त्यांचं मी भजन करतो, त्यांची मी सेवा करतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, इथपर्यंत आपण पाहिलं. देवाचं द्वार म्हणजे साधन. कोणतं साधन? देवाचं द्वार म्हणजे सद्गुरू, हेही आपण पाहिलं. उभा म्हणजे कष्ट करावं लागतं, मोक्ष सहजासहजी मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी किंवा कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी उठी, तरी का हिंपुटी वेदशास्त्र. ब्रह्मज्ञान जर नुसतं 20 मिनिटं बसल्यानंतर झालं असतं किंवा 5 मिनिटात झालं असतं, मग या सगळ्या शास्त्रांची निर्मिती कशाला केली असती. म्हणून उभा शब्द वापरला. बसलो म्हणजे आपण आरामदायी कम्फर्टेबल होऊन जातो आणि बसल्यानंतर झोप लागायचीही शक्यता आहे.
पण उभा असेल, काही महारथी उभे उभे झोपतात, पण उभा असेल तर कष्ट करावं लागतं आणि झोप सहजासहजी येत नाही, म्हणून उभा. आणि क्षणभरी तत्वमसी महावाक्याचं श्रवण एका क्षणात होतं, तेवढा क्षण जर उभा राहिला मोक्ष आहे. किंवा ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या तुलनेत एक क्षण म्हणजे एक 100 वर्षाचं आयुष्य, असं आपण चिंतन केलं, लगेच आपण अभंग म्हणूया. तदनंतर अनुबंध चतुष्टयातील दुसऱ्या पॅरामीटर किंवा तत्वाचा विचार करूया. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. असोणी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. भगवंताच्या साधनामध्ये आयुष्यभर कष्ट केल्यानंतर अनुबंध चतुष्टयातील दुसरं पाद, दुसरा स्तंभ म्हणजे फल. त्याचं फळ सांगतात पहिल्या चरणातील उत्तरार्धामध्ये, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. जो आयुष्यभर भगवंताचं नाम घेतो त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. कोणत्या त्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता म्हणजे काय? तर ज्या देवतेचं आपण चिंतन करत आहोत त्या देवतेचं असणारं मूळ निवासस्थान जे की नित्य असतं, त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळतो. जसं भगवान विष्णूचे भक्त असतील तर त्यांना वैकुंठामध्ये, शंकराचे भक्त असतील तर त्यांना साकेत लोकामध्ये, कैलासामध्ये स्थान मिळतं. म्हणजे त्या त्या देवतेचं एक ठिकाण आहे, त्या मूळ ठिकाणामध्ये भगवान परमात्मा त्याला वास्तव्य करू देतात. सलोकता, लोक म्हणजे ते जग, ते विश्व, सलोकता. याचंच उदाहरण या ठिकाणी प्रमाण या ठिकाणी दिलं आहे. ज्ञानोबराय पुढे जाऊन म्हणणार आहे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठी नांदे म्हणजे वैकुंठामध्ये तो नांदतो, वैकुंठामध्ये तो वास करतो, भगवान परमात्म्याच्या लोकामध्ये जाऊन तो राहतो. हा एक मोक्ष त्याला प्राप्त होतो भगवंताचं नाव घेतल्यानंतर. दुसरं प्रमाण सांगतात, वैकुंठ भुवनी घर केले, किंवा वैकुंठामध्ये त्यांनी घर केलं म्हणजे घर बांधलं नाही, वैकुंठामध्ये त्याला स्थान प्राप्त झालं. आता या ठिकाणी मी पंढरपूरचा फोटो दाखवलेला आहे, कारण की आमच्यासाठी तेच वैकुंठ आहे. भूवैकुंठ हे पंढरी. दुसरी मुक्ती आहे समीपता, म्हणजे तो भगवंताच्या फक्त लोकामध्ये राहत नाही तर भगवंताच्या सहवासामध्ये तो राहतो. समीप म्हणजे जवळ.
भगवान परमात्मा त्याच्या जवळ, तो भगवंताच्या जवळ, असे ते समीप एकत्र राहतात. प्रमाण सांगतात, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जो भगवंताचं चिंतन करतो आयुष्यभर कष्टाने, त्याला दुसरी मुक्ती प्राप्त होते, तो म्हणजे समीप, ती म्हणजे समीपता. तो भगवंताच्या समीप येतो. लोकांमध्ये जाणं सलोकता, पण भगवंताच्या जवळ येणं समीपता. आमचे गुरुजी हसून म्हणायचे की भगवंताच्या लोकामध्ये जर आपण गेलो, लोक म्हणजे विश्वामध्ये आपण गेलो, तर भगवंताचा रूम नंबर 1008. पण तुमची भक्ती खरंच महान असेल आणि तुम्ही मनापासून भगवंताचं चिंतन केलं असेल, तर तुमचा रूम नंबर असणार 1009. म्हणजे समीप भगवंताच्या जवळ, असं विनोदाने ते म्हणायचे. पण भगवंताच्या समीप जाण्याची जी मुक्ती आहे, समीपता, ती सुद्धा आपल्याला भगवत नामाने, भगवत चिंतनाने भेटेल. स्वरूपता म्हणजे आता आपल्याला 2 हात आहेत आणि भगवंताचं सतत स्मरण केल्याने, उपासना केल्याने, भगवंताच्या साठीच कर्म केल्याने आपण जे जीव आहोत, मनुष्य आहोत, ते मनुष्य सुद्धा काय भगवान परमात्म्यासारखंच स्वरूप धारण करतात. म्हणजे भगवान परमात्मा एवढा खुश होतो की स्वतःचं स्वरूप म्हणजे रूप भगवंत त्याला देऊन टाकतो. मग किती विठ्ठल असणार? विठ्ठलच विठ्ठल. जेवढ्या लोकांनी कष्टाने साधना केली, सगळे त्या वैकुंठामध्ये जाऊन भगवंताचं रूप धारण करतात. भगवंत त्यांना जसं आपलं रूप आहे, पितांबरधारी, सगळं देतो भगवान. पण सगळंच नाही देत. जे काही चिन्ह वगैरे आहे ते भगवान देत नाहीत. भक्तिशास्त्राचे सिद्धांत आहेत, त्याला थोडंसं आपण बाजूलाच ठेवूया. पण स्वरूपता नावाचा मोक्ष नामाचं चिंतन केल्यानंतर भेटतो. उदाहरण सांगाल का? चतुर्भुज नर होऊन ठेले. हरिपाठामध्येच पुढे आपल्याला हे प्रमाण येणार आहे. आणि सगळ्यात असं म्हणू नये, पण एक महत्वाची मुक्ती, ती म्हणजे सायुज्यता. ज्या ठिकाणी भक्त आणि भगवंत वेगळे न राहता ते एकच होऊन जातात. म्हणजे त्या दोघांचं स्वरूप, आपलं स्वरूप एकच आहे, हे भक्ताला कळतं. म्हणजे मी ब्रह्म आहे हे भक्ताला कळतं. भक्त आणि भगवंत वेगळे राहत नाहीत, ते त्यांचं ऐक्य समजून घेतात, एक होत नाहीत. त्यांचं ऐक्य आधीच आहे, ते ऐक्य ते समजून घेतात. त्या सायुज्यता मोक्षाला जीव ब्रह्म ऐक्य म्हणतात. अशा प्रकारचे 4 मुक्ती, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. साधी येल्या, त्याला 4ही मुक्ती प्राप्त झाल्या. मग आता अधिकारी संपला, विषय प्रयोजन संपलं. हे फळ आहे, प्रयोजन आहे. काय मिळणार हा ग्रंथ वाचल्यानंतर? 4ही मुक्ती. कोणाला पाहिजे तो भाग वेगळा आहे, पण 4ही मुक्ती. आणि आपल्याला मोक्षच पाहिजे, हाही भाग वेगळा आहे. तुर्तास त्याच्यावरती चिंतन करायची आवश्यकता नाही. पुढे जाऊया. दुसऱ्या ओळीमध्ये आता विषय सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणतात की तुम्ही तुमच्या मुखाने हरी म्हणा, हरी म्हणा, किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा, किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, किंवा रामकृष्ण रामकृष्ण हरी. फक्त रामकृष्ण हरीचा जप करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरीचा जप करा. आमचे नाना चंदिले नाना, गुरुवर्य चंदिले नाना, त्यांच्या संस्थेमध्ये एक जेवायच्या आधी जेवण यायला जर वेळ असेल तर त्यांची एक ठरलेली चाल असायची. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. नाना खूप गोड गायचे. आवाज नानांचा नाहीये चांगला, म्हणजे असा गायकाचा, पण नाना म्हणायचे तेव्हा ते वेगळं वाटायचं, छान वाटायचं. माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा हरिपाठाचा विषय आहे. परमात्म्याचं नाव
आणि त्या नावाचा महिमा, त्या नावाचा प्रताप हाच या संपूर्ण हरिपाठाचा विषय आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तोंडाने हरी हरी असं म्हणा. मग आता मुखाने म्हणा असं म्हणतायत म्हणजे 4 वाण्या आहेत. त्या 4 वाणीपैकी जी वैखरी वाणी आहे, ज्याने आपलंच आपल्याला श्रवण होतं किंवा ज्या शब्दांच्या द्वारे आपण भावना व्यक्त करू शकतो, त्या वाणीने तुम्ही भगवंताचं नाव घ्या. आता हा सगळा योगाचा विचार आहे. मला योगशास्त्राबद्दल किंवा योग दर्शनाबद्दल जास्त माहिती नाही. पण तरीही अष्टांग योगाची नावं माहिती आहेत आणि त्यांच्या संज्ञा माहिती आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या 4 वाण्या आहेत. परावाणी जी आपल्या नाभिस्थळाच्या ठिकाणी स्थित असते किंवा त्या ठिकाणी अ, जिचं स्थान आहे तिला परावाणी म्हणतात. पश्यंती आपल्या नाभिस्थळापासून म्हणजे बेंबीपासून हृदयापर्यंत स्थित असणारी वाणी तिला पश्यंती वाणी असं म्हणतात. कंठामध्ये स्थित असणारी वाणी, कंठामध्ये तिला मध्यमा वाणी असं म्हणतात. आणि जी मुखाद्वारे बाहेर येते, मुखाद्वारे बाहेर त्याला वैखरी असं म्हणतात. मग माऊली म्हणतात की तुम्ही मुखाने हरी हरी असं म्हणा. मग कोणी म्हणेल 2 वेळा म्हणणं, एखादी गोष्ट 2 वेळा म्हणणं हे काय आहे? हा काय आहे? दोष आहे. द्विरुक्ती नावाचा दोष. जसं मी मी, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी, हरिपाठ हरिपाठ, वाचतो वाचतो असं जर म्हटलं तर हा दोष आहे का नाही? कोणीच माझं ऐकणार नाही. मग माऊली द्विरुक्ती नावाचा दोष या ठिकाणी का करतात? अशी जर कोणाला शंका येईल तर या ठिकाणी द्विरुक्ती माऊली करत नाहीत. माऊली कधीच दोष घडू शकत नाही माऊलींच्या हातातून. तेवढे माऊली सजग आहेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा 2 वेळा म्हणण्याचा अट्टहास का? एक म्हणजे आपण म्हणत नाही, मुखामध्ये नाम येत नाही. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात की एकदा मुखामध्ये नाव यायसाठी हजारो जन्मांचं पुण्य लागतं. 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे, ते एक वेळा यावया खूप वेळ लागतो. म्हणून एखादी गोष्ट जी होत नसेल ती होण्यासाठी काय करतात, ज्येष्ठ मंडळी आपल्याला 1-2 वेळा, आपल्याला ते 2-4 वेळा सांगत असतात. त्यामुळे मुखाला नाम येत नाही ते आपल्या मुखाला यावं म्हणून द्विरुक्ती करतात. किंवा पोट तिडकीने एखादी गोष्ट आपण करावीच, केलीच पाहिजे म्हणून करुणेच्या, आउट ऑफ लव्ह, आउट ऑफ कंपॅशन, करुणेच्या मुळे सुद्धा 2 वेळा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं वाक्य ज्ञानोबा लिहितात. या ठिकाणी कोणताही दोष नाही. मग हरी हे हरी हरी म्हणायला सांगतायत. मग देवाची तर अनंत नावं आहेत, हरीच का नाव सांगतात? किंवा देवाचं खरं नाव तरी कोणतं? कारण की कृष्ण, राम, अनेक देवता आहेत, गणपती बाप्पा, कार्तिकेय स्वामी, किती देवता, अनेक नावं आहेत. मग हरी म्हटल्यानंतर हरीच का म्हणायला सांगतात? किंवा देवाचं नाव खरं कोणतं आहे? तर या ठिकाणी भक्ती संप्रदायामध्ये भगवंताचं कोणतंही तुम्ही नाव घ्या, फक्त ते प्रेमाने घ्या. तुम्हाला आवडतं ते नाव घ्या. तुम्ही राम म्हणा, राम राम राम, कृष्ण कृष्ण म्हणा, हरी हरी म्हणा. त्या नामस्मरणाने तुमच्या अंतःकरणात भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. त्या स्मरणामुळे तुमच्या अंतःकरणात प्रेमाचा प्रादुर्भाव, प्रेमाची उत्पत्ती व्हावी. कोणतंही तुम्ही नाव घ्या. खरं सांगायचं म्हणजे परमात्म्याला नावच नाही, कोणतंच नाव नाही. पण आपण जे नाव त्याला दिलेलं आहे त्या नावाने तो काय संबोधला जातो. जसं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्याप्रमाणे एक नवीन जन्माला आलेल्या मुलाला नावच नसतं, पण त्या मुलाला बारसं केल्यानंतर जे आपण नाव देतो त्या नावाने तो काय करतो, ओ देतो आईला. आणि वसंत हेच माझं नाव आहे असं त्याला त्याच्या मनामध्ये बिंबून जातं, ठरून जातं. खरं तर माझं नाव वसंत आहे का?
मला नावच नाहीये, पण व्यवहार होण्यासाठी मला वसंत हे नाव दिलं. तसं भगवंताला नावच नाही, तो अनामी आहे, त्याला नावच नाही. पण भक्तांनी प्रेमाने दिलेली जी नावं आहेत, त्या प्रेमाने दिलेल्या नावाला तो ओ देतो, तो ऐकतो. पण भगवंताचं कुठलंही नाम नाही. पण हरी या नामाचा एक वेगळा महिमा आहे. त्याच्याबद्दल एक कथाही सांगतात, मला जास्त वेळ घ्यायचा नाही. की त्या कथेमध्ये असं आहे, हरी ही ओम, हरी ही ओम असं आपलं ओमने सुरुवात होते. काही बऱ्याच ठिकाणी हरी ही ओम असं देखील म्हटलं जातं. मग एक शिष्य होता, तो म्हटला, मी पूर्ण वेदांचं पाठांतर केलेलं आहे, माझं ते वेदांचे उच्चार योग्य आहेत किंवा नाही हे तुम्ही पहा. ब्रह्मदेव म्हणाले, मला एवढा वेळ नाही, सृष्टी उत्पत्ती मला करायची आहे. तू काय, सृष्टी उत्पत्ती म्हणजे उत्पत्ती जी होत राहते ती मला करायची आहे. तू काय कर, एका झाडाच्या खाली जाऊन बस आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तू वेदाचं पारायण करायला सुरुवात कर. जेव्हा तुझा उच्चार चुकेल त्यावेळी एक पान गळून पडेल. मग त्या विद्यार्थ्यांनी वे झाडाखाली जाऊन बसला पिंपळाच्या आणि उच्चारण करायला सुरुवात करायला लागला. आणि उच्चारण सुरुवात करता करता काय झालं, थोडेसे ग्रंथ वाचल्यानंतर, थोडासा ग्रंथ किंवा वेद वाचल्यानंतर सगळी पानं हळूहळू खाली पडायला लागली. तो ब्रह्मदेवाकडे परत गेला, म्हटला, माझं काय चुकलं? एवढे उच्चार माझे चुकणारच नाहीत, माझं नक्की चुकलं काय? ब्रह्मदेवाने विचारलं, सुरुवात कशी केली होती? तो म्हटला, अग्निमिळे इथून सुरुवात केली वाचायला वेद. ब्रह्मदेव म्हणाले, नाही, हरी ही ओम असं म्हणूनच तू सुरुवात करायला पाहिजे. असं या हरी आणि ओम याचं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून हरी या ठिकाणी म्हटलेला असावा. एक, हरी म्हणजे जो हरण करतो, जो माझ्या पापांचं हरण करतो, मला पापांमधून मुक्त करतो, जो माझं दुःख हिरावून घेतो, दुःख हरवून टाकतो, त्याला म्हणतात हरी. मग आपल्या दुःखाचा, जन्म मरणाचं हरण करणारा, पापाचं हरण करणारा म्हणून हरी असं म्हटलेलं आहे. खरं तर परमात्म्याला नावच नाही. 17व्या अध्यायामध्येही भगवान कृष्ण म्हणतात, ओम तत्सदिती निर्देश ब्रह्मणस त्रिविध पुरा. 3 नावं ओम तत्सत. मग आपण या ठिकाणी हरी म्हटलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल त्या त्या नावाचं तुम्ही उच्चारण करा. मग हे नाव घेतल्यानंतर होईल तरी काय? तर आता आपण येतोय अभंगाकडे. भगवान सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, पुण्याची गणना कोण करी. या भगवंताचं ओम ओम असं किंवा हरी हरी कृष्ण कृष्ण असं नाव घेतल्यानंतर इतकं पुण्य निर्माण होतं की त्या पुण्याची गणना कोणच करू शकणार नाही. त्या पुण्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. एक यज्ञ करण्यासाठी काय काय सामुग्री गोळा करावी लागते? हवीर द्रव्य, त्या इष्टिका, विटा, सगळ्या गोष्टी, मग ब्राह्मण, मग तो यज्ञ पूर्ण होतो. पण नुसतं राम म्हटल्यानंतर, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, असं त्या नामामध्ये शक्ती आहे. कोणी म्हणेल नामातून पुण्य काय निर्माण होतं? तर नामाची शक्ती एवढी मोठी आहे की त्या नामाच्या शक्तीमुळे मनुष्याला पुण्य प्राप्त होतं. आता नाम आणि नामी असा भेद आहे. नाम म्हणजे जसं माझं नाव वसंत आणि नामी म्हणजे मी. म्हणजे एक झाला व्यक्ती आणि एक झालं नाव, ज्या नावाने त्या व्यक्तीची ओळख होते किंवा रेफर केला जातो. नाम आणि नामी. मग नामीपेक्षा नाव श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं. रामचंद्र प्रभू भगवान कृष्ण हे कधी गेले? 5-7 हजार वर्षापूर्वी त्यांनी नश्वर देहाचा त्याग केला. पण त्यांचं नाव अजूनही आजही शिल्लक आहे, राम आणि कृष्ण. कोण श्रेष्ठ आहे, नाम की नामी? नाम, नामी नाही. कारण की त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते पुण्य निर्माण करतं. एकदा का पुण्य निर्माण झालं की ते पाप घालवून टाकतं. पाप गेलं की दुःख निघून जातं. आपल्या जीवनामध्ये दोनच गोष्टी, एक पाप, एक पुण्य. पाप असलं की दुःख, पुण्य असलं की सुख. पापस्य फलम दुःखम, पुण्यस्य फलम सुखम. मग पुण्याची वाढ आपल्या जीवनामध्ये, आपल्या सगळ्यांना सुख पाहिजे. आपली गंमत अशी आहे की आपल्या कोणालाच दुःख नको,
पण आपण काम मात्र दुःख होण्याची करतो. आपल्या सर्वांनाच सुख पाहिजे, पण सुख मिळणारं पुण्याचं काम आपण करत नाही. असे एक सुभाषितकार म्हणतात, पुण्यस्य फलमिच्छन्ति मानवाः पुण्यम न कुर्वन्ति मानव. पुण्याचं फळ पाहिजे म्हणजे सुख सगळ्यांना पाहिजे, पण पुण्य कोणी करत नाही. मग ते पुण्य म्हणजे भगवंताचं नाव घेणं आहे. पुण्याचेही 3 प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप आणि शुद्ध पुण्य. पुन्हा सांगतो, पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप आणि शुद्ध पुण्य. म्हणजे पापात्मक पाप, नरकाला जाणं. नरकात जाण्यासाठी ब्रह्महत्या करा, अपहरण करा, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दिल्यात, ते काय सांगायची गरज नाही. पापात्मक पाप म्हणजे नरकाला जातो माणूस, वाईट कर्म करतो आणि नरकाला जातो. पुण्यात्मक पाप, पापच आहे पण दिसायला वरतून पुण्य जातो स्वर्गात, कारण की स्वर्गात गेल्यानंतर पुन्हा खाली येतो. पण शुद्ध पुण्य जे आहे ते मनुष्याला परमात्म्याचं दर्शन करून देतं, परमात्म्याला भेटवून देतं. म्हणून असं हे पुण्याची गणना कोण करी, त्याची गणना करता येत नाही. जीवन जगत असताना सुद्धा आपल्या जीवनात संकट का येतात, त्याला कारण एकच, आपलं पाप असतं. तुकाराम महाराजही म्हणतात की पाप आड येतं आपल्या आणि त्याच्यामुळे जीवनात दुःख येतं. मग या पापाला जर दूर करायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नाव घ्यावं लागेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने जोरात उच्चार करायचे, जेणेकरून आपल्याला ते ऐकायला येतील असे. मग पुण्याची गणना कोणच करू शकत नाही. पुन्हा एकदा हा जो अधिकारी सांगितला होता पहिल्या ओळीमध्ये, द्वारी उभा, देवाच्या द्वारात उभा राहणारा जो अधिकारी सांगितला होता, त्याच अधिकाऱ्याला थोडंसं आता स्पष्ट करून सांगतात. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. या संसारामध्ये राहून, मग ज्ञानोबा या ठिकाणी असं सांगत नाहीत की तुम्ही सर्व संग परित्याग करा, शाटी आणि लंगोटी घेऊन तुम्ही वेदांताचं चिंतन करायला जा. माऊली असं सांगत नाही, कारण की माऊलींना माहितीये मी किंवा हे संसारिक लोक किती त्याग करू शकतात. म्हणून माऊली सांगतात की असोनी संसार, या संसारामध्ये असा, जिव्हे वेगू करी, तुम्ही मुखाने भगवंताचं नाव घ्या. कोणतंही काम, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, कोणतंही काम, उठता बसता हरिबोला. का तर भगवंताचं नाम घ्यायला कोणतेही नियम नाहीत. नियम नाहीत म्हणून कुठेही घ्यायचं असाही विषय नाही, पण कोणतेही सक्त नियम नाहीत की आता भगवंताचं नाव घेतलंच पाहिजे. आधी दर्भ टाकायचं, त्याच्यानंतर मग गवत, त्याच्यानंतर वेग आसन, त्याच्यावरती बसायचं, सरळ बसायचं, डोळे बंद करायचे, मगच विठ्ठल म्हणायचं, असे नियम नाहीत. म्हणून तुम्ही जिथेही असाल, संसारामध्ये राहा, पण तुम्ही काय करा, तुम्ही भगवान परमात्म्याचं सतत नाम घेत राहा. जिव्हे वेगू करी, तुम्ही भगवंताचं खूप खूप नाव घ्या. तुम्ही रोजचा, आता काही इस्कॉनमध्ये 12 माळा करतात, काही 7 माळा, त्यांचे ठरलेले जप आहेत की तेवढ्या माळा मी रोज करणारच. मग तुम्ही जेवढा या नामस्मरणाचा आधार घ्याल, तेवढं जीवन जगत असताना सोपं होतं. जीवनामध्ये रोजच्या समस्या, काही समस्या कधीच बदलणार नाहीत, अशा सगळ्या समस्या, या समस्यांना उत्तर मात्र एक आहे, ते म्हणजे नामस्मरण. सगळ्या समस्या आतमध्ये आहेत. आतमध्येच जर आपल्याला काही सोल्युशन शोधायचं असेल तर सोल्युशन मात्र आहे नाम, जे की आतमध्येच राहतं आणि आतमधल्या शत्रूला मारतं. मग संसारामध्ये राहून परमार्थ करा. शास्त्राने तर संन्यास घ्यायला सांगितलेला आहे. संन्यास्य श्रवणम कुर्यात. संन्यास घेऊन काय करा, श्रवण करा, असं वेदाने सांगितलेलं आहे. तुम्ही सांगता की असोनी संसारात राहून तुम्ही हे नवीन काय काढलं,
तर माऊली म्हणतात हे माझ्या स्वतःचं नाही, पदरचं नाही, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. वेद आणि शास्त्र हात वर करून, हात कधी वर करतो? ज्यावेळी आपलं लक्ष जात नाही त्यावेळी काय करतात? कोणीतरी आपल्या ओळखीचा हात वर करतो आणि आपलं लक्ष जातो, आपण लक्ष केंद्रित करून घेतो. तसं वेदशास्त्र आपलं लक्ष केंद्रित करून घेतात आणि सांगतात की तुम्ही देवाचं नाव घ्या, परमात्म्याच्या नावाचं चिंतन करा. हे मी स्वतःच नाही सांगत, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा उभारी. हात वर करून वेदशास्त्र सांगतात की तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा. वाणीला परमात्म्याची गोडी लावा, आणि ती एकदा का गोडी लागली मग आपल्याला कसलीही चिंता नाही. शेवटी सांगतात, मग ह्याला काही उदाहरण आहे का? तर भगवान सांगतात की म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव घ्यावं आणि जीवनातील सगळी संकट निघून जावी, असं काही उदाहरण आहे का? तर मग उदाहरणानुसार हे सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव ज्ञानेश्वर एकच आहेत. व्यासाची एक खुणे, व्यास म्हणजे व्यास महर्षी, ज्यांनी महाभारतासारखा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिला. खुणे म्हणजे महाभारत. व्यासाची खुणे म्हणजे व्यासाची महाभारते. व्यासांच्या असणाऱ्या महाभारतामध्ये द्वारकेचे राणे पांडवा किंवा द्वारकेचा राणा, थोडे थोडे फरक असतात, त्याला जास्त स्ट्रिक्ट पकडायचं नाही. तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्यानुसार तुम्ही द्वारकेचे म्हणा, द्वारकेचा म्हणा. प्रत्येक पाठभेदाच्या मागे बुद्धी वापरलेली आहे. तिकडे चे झालाय इकडचा असं नाही झालेलं आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंतन आहे. तुम्ही कोणतंही जे वाटेल ते तुम्ही घ्या. द्वारकेचा राणा म्हणजे जो द्वारकेचा राजा आहे, ज्याने द्वारका प्रस्थापित केली, असा द्वारकेचा राजा पांडवा घरी म्हणजे पांडवांच्या सेवेच्या ठायी तत्पर आहे. भगवंताने यज्ञामध्ये, राजसूय यज्ञामध्ये पत्रवाळ्या वाढल्या, जेवण वाढलं येणाऱ्या सर्वसामान्यांना. का? तर पांडवांनी सतत भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण सतत केलं. पहाते पांडव अखंड वनवासी, पांडव ते, आणि ते काय देवाला स्मरण करत होते. देवाचं स्मरण केल्यानंतर, देवाचं देवाचा धावा केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या प्रत्येक संकटामध्ये येतो, हे या ठिकाणी सांगतात. मग आतापर्यंत काय झालं? तर अधिकारी म्हणजे कोणासाठी हा ग्रंथ आहे ते पाहिलं. नंतर या ग्रंथाचं फल काय किंवा प्रयोजन काय? तर 4 मुक्त्या त्याला भेटतात भगवत नामाने. आणि नंतर विषय पाहिला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या संपूर्ण हरिपाठातून फक्त एकच गोष्ट माऊलींना सांगायची की तुम्ही भगवंताचं नाव घ्या. दुसरं भगवंत ज्ञानोबरायांना काहीही सांगायचं नाही. दुसऱ्या गोष्टी फक्त मुख्य विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहेत. सगळ्या अख्ख्या हरिपाठामध्ये भगवंताचं नाव घ्या हे सांगितलं. आणि हे स्वतः नाही, तर भगवान सांगतात वेदशास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, जे नाम तुम्हाला काय अनंत पुण्य देतं, असं ते नाव आहे. बघा, नाव घेण्याचा फायदा एक मोठा असा की सगळ्यात पहिला त्याला नियम नाहीत. तुम्ही कधीही घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या भगवंताचं नाव, त्याला काहीच नियम नाही. भगवंताचं नाव घेतानाही आनंद होतो आणि घेतल्यानंतर निर्माण होणाऱ्या पुण्यातूनही आनंद होतो. म्हणजे आधी आनंद, शेवटी आनंद, मधीही आनंद. भगवान परमात्म्याचं नाव आपल्याला गोड लागलं पाहिजे. तुकाराम महाराजांना अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग आपल्याला गोड का नाही लागत? तर आपण अजून मनाची शुद्धी नाही केलेली, मन स्थिर नाही केलेलं, म्हणून आपल्याला भगवंताचं नाव गोड लागत नाही. साधना केलेली नाहीये म्हणून भगवंताविषयी प्रेम मनामध्ये उत्पन्न होत नाही. असं ज्ञानदेव
ज्ञानोबा राय सांगतात की भगवंताचं नाव या संसारामध्ये राहून घ्या. संसार संसार म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला चिकटणं म्हणजे संसार आहे. संसार म्हणजे घर असणं, गाडी असणं, बायका पोरं, यालाच संसार म्हणतात असं नाही. तर घराविषयी, गाडीविषयी, पैशाविषयी, पत्नीविषयी असणारी आसक्ती म्हणजे संसार आहे. एका वाक्यात सांगायचं, संसार इज इक्वल टू अटॅचमेंट. मग जर तुम्ही संन्यासी असाल आणि तुम्ही तुमच्या शिष्यांप्रती आसक्त असाल, आश्रमाप्रती आसक्त असाल, तुमचा मान सन्मान त्याप्रती प्रती आसक्त असाल, तर तुम्ही संसारीच आहात. फक्त तुमचे कपडे वेगळे आहेत. संसार संसार म्हणजे आसक्ती, त्याला काय म्हणतात, संसार म्हणतात. मग सगळ्यांनी संसारामध्ये राहून म्हणजे आसक्तीला कमी करून, आसक्तीला टाकून काय करायचे, भगवंताचं नाव घ्यायचे. वेदशास्त्र हात वर करून आपल्याला सांगतात. आणि याचंच उदाहरण कुठे दिलेलं आहे, तर महाभारतामध्ये पांडवांनी काय केलं, भगवान परमात्म्याचं स्मरण केलं आणि भगवंताने त्यांची सगळी कामं केली, त्यांचं जीवन परिपूर्ण करून टाकलं. ही भगवंताची नाम आणि त्या नामामध्ये असणारी ताकद आहे. नामातून निर्माण झालेलं पुण्य इतकं मोठं आहे की त्याची कोणीही तुलना करू शकत नाही. ज्ञानोबा सांगतात. अशा प्रकारे आपला हा पहिला अभंग थोडक्यात संपला. आणि आपण आतापर्यंत पाहिलं होतं फल. अधिकारी जो, ज्याच्याकडे शरीर आहे, जो संसारामध्ये आहे, त्याला अधिकारी म्हणतात. विषय भगवंताचं नाव हा या ग्रंथाचा विषय आहे. आणि नामातून काय फळ मिळणार, काय प्रयोजन आहे, तर चारही मुक्त्या त्याला मिळणार. मग आता आपल्याला संबंध लावायचा आहे कशामध्ये, अधिकारी आणि प्रयोजन. मग आता आपण जर असं वेदांतामध्ये तीन तीन संबंध लावतात, आपण एकच लावूया. प्राप्य प्रापक भाव. कुठला संबंध आहे, प्राप्य प्राप्य प्रापक. प्राप्य म्हणजे मिळालेलं. मग अधिकारी आणि प्रयोजन यांच्यामध्ये काय संबंध आहे, तर प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. म्हणजे अधिकारी झाला, अधिकाऱ्याला जो मोक्ष मिळणार तो झाला प्राप्य, आणि अधिकारी झाला प्रापक. अशा प्रकारे वेगवेगळे संबंध लावता येतात. अधिकारी आणि विषय, जन्यजनक, जन्य आणि जनक. ठीक आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे काय होणार आहे, जन्य होणार आहे. आणि अधिकारी जो आहे त्याला तो झाला जनक. अशा प्रकारे वेगवेगळे संबंध लावतात. आपल्याला काय लक्षात घ्यायचे, भगवंताचं चिंतन केल्यानंतर मी जर अधिकारी असेल तर मला प्राप्य काय होणार आहे, मोक्ष प्राप्त होणार आहे. असं आपण चिंतन करून या ठिकाणी थांबूया. आपण आतापर्यंत पहिल्या अभंगाचं थोडक्यात चिंतन केलेलं आहे. या ठिकाणी विराम थांबूया आणि उद्या आपण दुसऱ्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.